श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, यंदा 2026 मध्ये 25 जुलै वार शनिवारी आलेली आहे आषाढी एकादशी. या एकादशीला देवशयनी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. बघा, आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या समोर येतं ते म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशी पैकी आषाढी एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खास विशेष अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेलं आहे. आषाढी एकादशी ही आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशीचा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच महत्वाचा मानला जातो. हा दिवस भगवान विष्णू देवांचे कृपा आशीर्वाद मिळवून घेण्यासाठी अतिशय अत्यंत प्रभावशाली मानला जातो. जो व्यक्ती या एकादशीचं व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे यात्रा भरते. लाखो भाविक भक्त वारकरी पंढरपुरामध्ये येऊन विठ्ठलाचं दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नावाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी, त्याचबरोबर आषाढी एकादशी या नावाने सुद्धा ओळखलं जातं. या दिवशी भगवान विष्णुदेव हे 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास देखील म्हटलं जातं, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे अखंड कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्वात देवांचे तेज जे आहे तर ते एकवटले गेलेले असतात. या दिवशी वस्तुदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देवी देवता देखील प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडीअडचणी अडथळे नक्कीच दूर करतात. त्याचप्रमाणे सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळ वृक्षाच्या झाडाची पूजा केल्याने आणि जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहाचे नकारात्मक प्रभाव देखील कमी होतात. यामुळे आपल्या जीवनामध्ये स्थिरता येते, शांती येते. या दिवशी पांडुरंगाची आणि रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते, संपत्तीमध्ये अपार वाढ करते आणि मनातील ज्या काही अधुऱ्या इच्छा आकांक्षा आहेत तर त्या देखील पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ संयोगाचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृत सिद्ध योग, शिववास योग आणि ब्रह्मयोग, इंद्रयोग. त्याचबरोबर पुष्य नक्षत्रावरती सूर्य, उच्च राशीतील गुरु यांचा योग. या योगांवरती या दिवशी केले जाणारे उपाय, सेवा, प्रार्थना हे आपल्याला शीघ्र फळ जे आहे ना तर ते प्राप्त करून देत असतात. धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकाच प्रभावशाली असल्यामुळे या दिवशी आपण घरामध्ये खास करून काही सेवा उपाय केला तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं. म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही एक वेळ व्रत नाही केलं तरी देखील चालेल, परंतु प्रत्येकाने आठवणीने आवर्जून एका झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे. या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपल्या 7 पिढ्यांचं जे काही दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती नष्ट होणारच आहे, परंतु आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक ऊर्जा आहे, इडापिडा आहे, शत्रुपीडा आहे, नजरबाधा आहे तर ती दूर होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होणार आहे. तर मग अशा कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये स्पर्श करायचा आहे, तर याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा पांडुरंग हरी हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत जावा आणि हाईप देखील देत जा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आता तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीचं व्रत जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे, कारण या दोन्ही एकादशीचं व्रत
केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या ज्या काही 24 एकादशी तिथी आहेत ना, तर त्या एकादशी तिथीचं व्रत केल्याचं शीघ्र पुण्य फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं। आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, शक्यतो करून ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे। या दिवशी आपल्याला नामस्मरण करायचं आहे किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप करायचा आहे, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे। या दिवशी आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे। स्नान करत असताना आपल्याला हर हर गंगे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करायचं आहे। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला आपली रोजची जी काही नित्य देवपूजा आहे, सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला दान देखील करायचं आहे। हे दान केल्यामुळे आपल्यावरती भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची अपार कृपा होत असते। स्नान केल्यानंतर आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र आवर्जून परिधान करायचे आहे। त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा आपण ज्यावेळी सेवा करतो, उपाय करतो तर आपण दिवा धूप का लावायचा असतो, तर आपली जी काही सेवा आहे तर ती भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो। म्हणून सर्वप्रथम आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प करायचा आहे। आता तुमच्याकडे जर भगवान विष्णुदेवांची मूर्ती असेल तर तुम्हाला मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। पांडुरंगाची मूर्ती असेल, रोखमाईची मूर्ती असेल तर त्यांना सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे। पंचामृताने करा अभिषेक किंवा दुधाने करा किंवा मग साध्या पाण्याने केला तरी देखील चालणार आहे। अभिषेक करून झाल्यावरती तुम्हाला मूर्ती स्वच्छ पुसून कोरडी करून घ्यायची आहे। त्यांच्या जागेवरती देवघरामध्ये त्यांना विराजमान करायचं आहे। देवांना सुगंधी अत्तर लावायचं आहे। अत्तर तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही अष्टगंध, पिवळं चंदन जे आहे तर ते लावायचं आहे। यानंतर माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। पिवळ्या रंगाची, लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहे, कारण की पिवळा रंग हा भगवान विष्णुदेवांना अतिशय अत्यंत आवडीचा आणि प्रिय रंग मानला जातो। म्हणून आपल्याला पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे। त्याचबरोबर तुळशीची मंजिरी आणि तुळशी पत्र सुद्धा अर्पण करायचं आहे किंवा मग तुळशी पत्राचा, मंजिरीचा तुम्ही हार बनवून भगवान विष्णुदेवांना अर्पण करू शकता, घालू शकता। परंतु लक्षात घ्या, एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र किंवा मंजिरी तोडायची नसते, आपल्याला ती अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायची आहे। त्यामुळे काळजी घ्या, या दिवशी कुणीही तुळशी मातेला दुखू नका, कारण की या दिवशी माता तुळशी ह्या भगवान श्री हरी विष्णुदेवांसाठी निर्जली व्रत करत असतात। म्हणून आपल्याला तुळशी पत्र किंवा मंजिरी तोडायची नाहीये। त्याचप्रमाणे आवर्जून आपण ज्यावेळी हा हार जो आहे तर तो भगवान विष्णुदेवांना अर्पण करतो ना, तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्याकरता आपल्याला मनोमन प्रार्थना करायची आहे, असं की यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होतात। यानंतर आपल्याला भगवान विष्णुदेवांचं विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे, श्रवण करायचं आहे। पांडुरंगाचे आपल्याला अभंग येत असेल, अभंग तुम्ही गाऊ शकता, आरती करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आषाढी एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण सुद्धा करून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे गोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। गोडाचा नैवेद्य म्हणजे जसं की दूध साखरेचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता देवांना, किंवा मग गोड साबुदाण्याची खिरीचा नैवेद्य अर्पण करू शकता, केळीचा नैवेद्य अर्पण करू शकता। त्याचबरोबर पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा विधिवत करून घ्यायची आहे। ज्योतिष शास्त्रात ग्रहाच्या स्थिती अनुकूल राहण्यासाठी झाडे आणि वनस्पतीची पूजा केली जाते। हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पती ज्यांना आपण देववृक्ष मानले गेले आहे आणि या वृक्षाची खरोखर पूजा केल्याने देवी देवतांची कृपा ही नक्कीच प्राप्त होते। प्रत्येक हिंदू घरात माता तुळशीचं रोप लावणं शुभ मानलं जातं। तुळशी ही भगवान विष्णू देवांना खूप प्रिय आहे, म्हणूनच तुळशी मातेला हरिप्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं, म्हणजेच माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं। ज्या घरात दररोज सकाळ संध्याकाळ माता तुळशी समोर दिवा लावला जातो, तिला जल अर्पण केलं जातं, तिथे भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची कृपा ही असतेच असते। त्याचबरोबर या घरामध्ये कधीही वास्तुदोष जो आहे तर तो निर्माण होत नाही। त्या घरामध्ये कायम सुख, शांती, आनंद हा टिकून राहतो। तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं
स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असताना म्हणूनच आपण एकादशीच्या दिवशी माता तुळशीला स्पर्श करायचा नाही किंवा जल अर्पण करायचं नाही। तुळशी पत्र मंजिरी चुकून देखील तोडायची नाहीयेत, कारण जर कळत न कळतपणे आपल्याकडनं तुळशी मातेला स्पर्श केला गेला, त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत जे आहे तर ते मोडलं जातं आणि त्याचे दोष जे आहे, पाप जे आहे तर ते आपल्याला लागत असतं। म्हणून जो पण आपण उपाय सेवा करायचा आहे ते आपल्याला दुरूनच करायचं आहे। आपल्याला सर्वात पहिलं काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये थोडंसं हळद कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याचा पेस्ट तयार करायची आहे, गंध तयार करून घ्यायचा आणि या पेस्टच्या सहाय्याने आपल्याला तुळशी वृंदावनावरती एक स्वस्तिक काढायचं। त्या स्वस्तिकला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं, छानसं धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि यानंतर आपल्याला तुळशी मातेला सुद्धा हळदी कुंकू दुरून अर्पण करून घ्यायचं आहे। तुळशीला न स्पर्श करता तुळशी समोर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे। यानंतर धूप लावायचा आणि 11 प्रदक्षिणा तुळशी मातेला आपल्याला करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना मनामध्ये आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा। यानंतर आपल्याला तुळशी वृंदावनाला उजव्या हाताने स्पर्श करायचा, आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा नाही। वृंदावनावरती आपल्याला हात ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताने स्पर्श करायचा। यानंतर आपल्या मनातील इच्छा बोलायची, जी काय तुमच्या मनामध्ये कठीणातील कठीण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे व्यक्त करायची आहे आणि भगवान विष्णुदेव माता लक्ष्मीचं स्मरण करून आपल्याला सांगायचं आहे की मी हा उपाय यासाठी करत आहे, ही सेवा यासाठी करत आहे। तुम्हाला असं बोलायचं आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं तेज जे असतं ना तर ते एकवटलेलं असतं आणि जर आपण हा उपाय आषाढी एकादशीच्या दिवशी केला तर आपल्याला केलेल्या प्रत्येक उपायांचं फळ जे आहे ना, शीघ्र फळ, तर ते नक्कीच प्राप्त होत असतं। म्हणूनच हिंदू धर्मात केळीचं झाड अतिशय पवित्र मानलं जातं। केळीचं झाड गुरुग्रह आणि भगवान विष्णुदेव यांच्याशी संबंधित मानलं जातं। गुरुवारी केळीच्या झाडाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा, त्याचबरोबर हळद घालून पाणी अर्पण करावं। असं हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो आणि आपल्यावरती भगवान श्री हरी विष्णू देवांची भरभरून कृपा होत असते। त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी येते। तसेच एखाद्याच्या विवाहात जीवनामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर हा उपाय खूप कारागीर ठरतो आणि म्हणूनच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी केळीच्या झाडाची सुद्धा ही पूजा जी आहे तर ती अशा पद्धतीने करायचं आहे। तर 1 लोटा भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पिण्याचं। यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, त्याचबरोबर पिवळी फुलं, पिवळी मिठाई किंवा खडी साखर गुळ तुम्ही घेऊ शकता नैवेद्यासाठी। यानंतर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अष्टगंध घ्यायचा आहे, दिवा घ्यायचा आहे तुपाचा आणि आपल्याला जायचं आहे घराजवळ जिथे कुठे केळीचं झाड असेल तिथे जायचं आहे। तिथे गेल्यावरती सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, झाडाला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अर्पण करायचं आहे। यानंतर आपण सोबत आणलेलं पाणी जे आहे तर ते आपल्याला एक धारेने म्हणजे अगदी धिम्म धार आपल्याला ठेवायचे आहे आणि एक साथ आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपल्याला चालूच ठेवायचा आहे। यानंतर आपल्याला विधिवत पूजन करून झाल्यावरती 11 प्रदक्षिणा केळीच्या झाडाला करायच्या आहे। प्रदक्षिणा करत असताना षडाक्षर मंत्राचं पठण करायचं आहे। यानंतर आपल्याला केळीच्या वृक्षाला आपला उजवा हात लावायचा आहे, डावा हात आपला हृदयावरती ठेवायचा आणि आपल्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे। यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा ही भगवान विष्णुदेवांच्या कृपेने पूर्ण होतेच होते। समोरचं झाड आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून पूजा करायची आहे, ते म्हणजे पिंपळ वृक्ष। आता सर्वांनाच माहित आहे पिंपळ वृक्षाला आपल्या हिंदू धर्मामध्ये किती महत्व आहे। हिंदू धर्मात पिंपळाचं झाड पवित्र आणि पूजनीय मानलं जातं। धार्मिक मान्यता पिंपळाच्या झाडामध्ये 33 कोटी देवी देवतांसोबतच
जवळच भगवान श्री हरी विष्णू देवांचा वास असतो। त्यामुळे पिंपळ झाडाची पूजा केल्याने आरोग्याचं वरदान मिळतं। व्यक्तीच्या जीवनात अनेक प्रकारचे संकट असतात तर ते नकळतपणे दूर होतात। त्याचबरोबर पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा आणि शनिदेवांचा सुद्धा वास असतो। या झाडाची पूजा केल्यामुळे शनिदोष पितृदोषापासून सुद्धा मुक्तता मिळते। म्हणूनच आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जाताना एक तांब्याचा लोटा भरून शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहे। सोबत आपल्याला तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा किंवा तुपाचा दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे। तिथे गेल्यावरती आपल्याला सांगितल्याप्रमाणेच आपल्याला ज्या प्रकारे आपण केळीच्या झाडाचं पूजन केलंय त्याच प्रकारे आपल्याला पिंपळ वृक्षाचं देखील पूजन करायचं आहे। आपल्या मनातील जी काही कठीण इच्छा असेल तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे। मंत्र मात्र आपल्याला मनामध्ये चालू ठेवायचा आहे। या पिंपळ वृक्षाला सुद्धा आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या। प्रदक्षिणा करून झाल्यावरती उजवा हात आपला पिंपळ वृक्षाला लावायचा, डावा हात आपल्या हृदयावरती ठेवायचा आणि आपल्या मनातील जी काही कठीण इच्छा असेल तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे, नमस्कार करायचा आहे। आणि तिथे बसून शक्य असेल तर किमान 11 वेळा तरी आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आपल्या प्रदक्षिणा करून झाल्यावरती आपल्याला भगवान विष्णू देवांना सांगायचं आहे की माझ्या जीवनामध्ये जी काही संकट, दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती दूर करा। माता लक्ष्मी माझ्या घरी तुमचं आगमन होऊ द्या असं तुम्हाला मनोमन बोलायचं आहे। यामुळे काय होतं तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होतात आणि नक्कीच आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या दूर होतात। आता यानंतरचं समोरचं झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड। बेलाच्या झाडाला सुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे। बेलाच्या झाडाच्या पूजनाला खास विशेष महत्व दिलं गेलं जातं। बघा, आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरी विष्णुदेव 4 महिन्यासाठी योग निद्रेमध्ये जातात आणि संपूर्ण विश्वाचा जो कारभार आहे तर तो साक्षात देवादिदेव महादेव यांच्या खांद्यावरती घेतात। आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी बेलाच्या झाडाच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं। बेलाच्या झाडाला साक्षात शिव मानलं गेलं आहे। शिवपुराणामध्ये बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळे असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि यामुळे या झाडाच्या पूजेत शिव उपासनेत विशेष महत्व आहे। बेलाच्या पानांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं एकत्रित रूप मानलं गेलं आहे। बेलाच्या झाडाखाली शिवलिंगाची पूजा केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात आणि बेलाचं झाड घरामध्ये लावल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, वैभव येते। म्हणूनच बेलाच्या झाडाजवळ जाताना आपल्याला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे। तुपाचा दिवा घेऊन जायचा आहे। मात्र दिव्यामध्ये तुम्हाला इथे लांब वात जी आहे तर तीच लावायची आहे। तीनही ठिकाणी तुम्हाला दिव्यामध्ये लांबच वात लावायची आहे आणि शक्य असेल तर त्या सर्वांनी 3ही झाडाचा पूजन सेवा जी आहे तर ती सांगितल्याप्रमाणे करायची आहे। ज्यांना एक झाड मिळालं एकाची केली तरी देखील चालणार आहे। तर तिथे गेल्यावरती बेलाच्या झाडाजवळ गेल्यावरती तुम्हाला सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण जे काही सोबत आणलेलं पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण करत असताना तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या षडाक्षर मंत्राचा जप करायचा आहे। मनोभावे पूजा करायची आहे। तुमच्या मनातील ज्या काही इच्छा, आकांक्षा आहेत तर त्या तुम्हाला तिथे बेलवृक्षाला हात लावून व्यक्त करायच्या आहे, सांगायच्या आहे आणि कठीणातील कठीण इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। शक्य असेल तर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला हा उपाय करायचा आहे, सेवा करायची आहे। तिथे बसून तुम्हाला 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत ही सेवा करायची आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, तरच केलेल्या सेवेचं, उपायांचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे। आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।